सर्वांना जय भीम आणि तुम्हाला सर्वांना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या 134वी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आजचं म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की जयंती तर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे। त्यांनी काय केलं काय नाही केलं सर्वांनाच माहिती आहे, त्याबद्दल मला नाही बोलायचं। मला बोलायचं आहे जी आपली बौद्ध गया ज्यांच्या हातामध्ये आहे आणि ते त्यांच्या एवढ्या भयंकर पद्धतीने अपमान करून भलतेच काही उगाच सांगत आहे, त्याच्यासाठी आपण पुढाकार किती घेत आहोत किती नाही घेत आहोत, काय करत आहोत काय नाही करत आहोत ते जास्त महत्त्वाचं आहे। जयंती मनवायचीच आहे, त्यात काही शंका नाही, पण तो सध्याचा पाठ तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आपल्या बौद्ध लोकांकरिता। आणि दुसरा पॉईंट माझा, मी ज्या परिसरात उभी आहे आपली दीक्षाभूमी, ही दीक्षाभूमी जी आपली उभी आहे ही पण बहुतेक व्यवस्थित तिचा प्रोग्रेस झालेला नाही आहे। हे तुम्ही सर्वांनाच माहिती आहे। जेव्हा तुम्ही दीक्षाभूमीला येता ते आपल्याकडे व्यवस्थित चप्पल स्टँड नसते, पाण्याची सुविधा नसते, वॉशरूम नसते किंवा कुठल्याही प्रकारची व्यवस्थित सुविधा इथे आहे नाही आणि इथला प्रोग्रेस झालेला आहे नाही। इथली जागा विकण्यात गेली काय गेली कुठला तरी गोंधळ भलताच काही सुविधा नाही, ज्यामुळे मागच्या आपण तर आपली दीक्षाभूमी वाचवून टाकली, पण पुढे जर ही वाचणार नाही त्याचं काय, बौद्धगया हातातून जात आहे त्याचंच काय। आपले खूप सारे स्थळ आहेत नाही, आपल्याला खूप कमी स्थळ आहेत जेणेकरून जे सध्या आपल्या ताब्यात आहेत की नाही आहेत हे सध्या आपल्याला माहिती नाही आहे। तर आपण जयंती साजरी करावी, नक्की साजरी करावी, पण त्यासोबत हे सुद्धा बघावं की बौद्धगया आणि दीक्षाभूमी ही पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन आपल्या ताब्यात आली, तिथे व्यवस्थित फॅसिलिटीज अवेलेबल झाली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। आणि तुम्हाला परत सर्वांना बाबासाहेबांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद।